ॲनी व जोसेफ लूस यांच्या आत्म्यासाठी संतोष लूस व कुटुंबीय, मिसा व पास देणार मेरी डिब्रिटो, मणिबाई फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी वेरोनिका एलायस गुन्साल्विस, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी पास व मिसा देणार तेरेसा फिलिप फर्गोस, प्रवासक्रम झाल्याबद्दल संत आंतोनीचे व संत कार्लो आकुतीसचे आभार मानण्यासाठी पुण्याई परिवार, देवाचे आभार मानण्यासाठी मिसा व पास देणार नातालिना एलायस गुन्साल्विस, देवाचे आभार मानण्यासाठी मिसा व पास देणार कोशाव इग्निशियस गुन्साल्विस, अलेक्स अँड्रू फर्गोस यांच्या आत्म्यासाठी नाझरेथ फर्गोस. त्याचबरोबर आपण क्षणभर आपले डोळे बंद करूया. आज आपण जागतिक महिला दिवस साजरा करीत आहोत. जगातील सर्व महिलांना परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावं. विशेष करून ज्या महिलांवरती अत्याचार अन्याय केला जात आहे अशा सर्वांना परमेश्वराने चांगलं आरोग्य व त्यांचं रक्षण करावं. म्हणून या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण विशेष त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हा सर्वांना लाभो. ख्रिस्ताला जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रायश्चित्त काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत आणि आजची उपासना आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द ऐकून त्या शब्दाप्रमाणे आचरण करण्यासाठी, त्या शब्दाप्रमाणे वागण्यासाठी आपणा सर्वांना पाचारण करत आहे. आजच्या शुभ वर्तमानामध्ये ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त ह्याने शंभरोनी स्त्री बरोबर संवाद साधून तिच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणला, अगदी त्याच प्रकारे ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपल्याला देखील स्वतःचं परिवर्तन करायचं आहे. जुना मार्ग सोडून आपल्याला ख्रिस्ताचा, देवाचा मार्ग अवलंबायचा आहे. म्हणून त्यासाठी या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण देवाची विशेष कृपा व शक्ती मागूया आणि ज्याच्या वेळेस देवाचा शब्द पाळण्यासाठी आपण कमी पडलेले आहोत त्याबद्दल आपण परमेश्वर पित्याकडे क्षमेच्छुवतेची याचना करूया व सर्वांनी एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, प्रत्याने, वाईटाने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हाला पवित्र मरिया, सर्वदूत व सर्व संत व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वरावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे निवो.
हे परमेश्वरा, सर्व चांगुलपणाच्या आणि दयेच्या उगमा, तू आम्हाला प्रार्थना, उपवास व दानधर्म यांच्या सामर्थ्याने पापावर विजय मिळविण्यास शिकवलेस. आमच्या दुर्बलतेमुळे आम्ही जेव्हा निराश होतो तेव्हा तुझ्या दयेवरील आमची श्रद्धा घडू देऊ नकोस. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करीतो. निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायल लोकांना पाण्याची तहान लागली तेव्हा ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हास आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांस तहानेने मारून टाकण्यास तू आम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढलेस काय? मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, या लोकांकरिता मी काय करावे? हे तर मला बहुतेक दगडमार करायला तयार झाले आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायलातील काही वडील माणसे बरोबर घेऊन व नाईल नदीवर आपली काठी हाती घेऊन लोकांच्या पुढे जा. हेरोन पर्वतावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. तू त्या खडकावर काठी आपट, त्यातून पाणी निघेल आणि ते हे लोक पितील. मोशेने इस्रायलाच्या वडिलांदेखत तसे केले. मोशेने त्या ठिकाणचे नाव मस्सा आणि मरिबा असे ठेवले, कारण इस्रायल लोकांनी तेथे कलह केला आणि परमेश्वर आम्हामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. या होया आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आपल्या तारदुर्गाचा जय जयकार करूया. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊया. स्तोत्र गात त्याचा जय जयकार करूया. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. या होया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुढे केली, त्याची भक्ती करू, त्याच्या पुढे नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या पूर्णातील प्रजा, त्याच्या हाताचा कळप आहोत. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल ते किती बरे होईल. मरिबाप्रमाणे रानातील मस्ताच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली, मला पारखले, माझी कृती पाहिली. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वचन. आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.
हा प्रभूचा शब्द आहे. वैभव हे प्रभू, तू खरोखर जगाचा तारणारा आहेस. मला कधीही तहान लागू नये म्हणून जिवंत पाणी मला दे. प्रभु तुम्हा बरोबर असो. योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू शमरोन मधून सुखार नावाच्या नगरात आला. ते याकोबने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. तेथे शमरोनची एक स्त्री पाणी काढायला आली. तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे, कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते. तेव्हा शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे. मग ती जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हाला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पित असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकाळी जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला येथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. प्रभूचे हे शुभ वर्तमान. आपण आपला ख्रिस्ती विश्वास प्रकट करूया. प्रेषितीय श्रद्धा प्रकटन. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता परमेश्वर आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याचे योगाने गर्भी संपवला, कुमारी मरेपासून जन्मला, कोणते पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर देण्यात आले, तो मरण पावला, त्याला फोडण्यात आले, तो लोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, सर्व प्रकारचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना.
आम्हाला सदैव प्रार्थना करण्याची गरज आहे आणि विशेषतः या प्रायश्चित्त काळात तर अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. ख्रिस्तासह एक निष्ठेने जागृत राहून आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभू येशू प्रत्येक श्रद्धावंतांसाठी जिवंत व निर्मळ पाण्याचा झरा आहे हा विश्वास देण्यास पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. इस्रायल व अमेरिका यांच्या इराणवरील हल्ल्यामुळे मध्य पूर्व परिसरात युद्धमय परिस्थिती निर्माण होऊन मालमत्ता नाशाबरोबर जीवितहानी होत आहे. त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना त्यांच्यातील अंतर्गत संघर्षावर राजनैतिक मार्गांनी व संवादाद्वारे शांततापूर्वक तोडगा काढण्यासाठी पवित्र आत्म्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या प्रार्थना, उपवास व नैतिक आधाराद्वारे युद्धमय परिस्थितीचे दुष्परिणाम भोगत असलेल्या मध्य पूर्वेतील लोकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व्हावा, तुरंत वैद्यकीय मदत मिळावी, शोकग्रस्तांचे सांत्वन व्हावे, तसेच मरण पावलेल्या लोकांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. परिवर्तनाचा अनुभव संपूर्ण गावाला देणाऱ्या शोम्रोनी बाईप्रमाणे या प्रायश्चित्त काळात पश्चातापाद्वारे आपले परिवर्तन करून तो अनुभव इतरांना देण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सर्व स्त्रियांना परमेश्वराने त्याच्या विशेष कृपेने संपन्न करावे, त्याने योग्य न्याय मिळावा व चांगल्या आरोग्याची देणगी त्यांना लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी, आजारी व वयोवृद्धांना प्रभूच्या करुणेचा स्पर्श व्हावा, दुःखितांचे सांत्वन व्हावे, विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभावे, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. विशेष करून ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा करत आहेत त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, जे बेरोजगार आहेत अशा सर्वांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे परमेश्वराने काम मिळवून द्यावं, जे वाईट मार्गाला गेलेले आहेत, सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत अशा सर्वांना त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश दिसावा व त्यांच्या जीवनाचे परिवर्तन होऊन त्यांनी देवाजवळ यावे अशा सर्व हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, तुझे लोक पुन्हा तुझ्याकडे येऊन आणि संपूर्ण अंतःकरणाने ते तुझी सेवा कर. श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे सहाय्याची याचना केली आहे. आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव करून दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो.
बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या या समर्पणाने प्रसन्न हो. क्षमेची याचना करणाऱ्या आम्हाला इतरांना क्षमा करण्यास तत्पर कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर त्याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. जेव्हा प्रभू ख्रिस्ताने शमरोनी स्त्रीकडे पिण्याकरिता पाणी मागितले, तेव्हाच श्रद्धेचे वरदान तिच्यासाठी त्याने तयार ठेवले होते. श्रद्धेच्या वरदानाचा तिने स्वीकार करावा म्हणून तिच्या हृदयात त्याने तुझ्या भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. म्हणून सर्व दूतगणांबरोबर आणि तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा आभारदायी स्तवनाने आम्ही गौरव गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही गाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर नववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेचे रहस्य हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रात घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगायुगी ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना मी तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करीतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. परमेश्वराच्या प्रेमाचे व शांतीचे राज्य सर्वत्र पसरावे या हेतूकरिता आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र आमची दररोजची भाकरी जसा आम्ही आमच्या अपराध करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला वाचव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ती जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू,
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकर पहा. या कोकराच्या भोजनात बोलावलेले आपण सर्व धन्य.
हे प्रभू, आम्ही या स्वर्गीय रहस्यामध्ये सहभागी झालो आहोत. स्वर्गातून उतरलेल्या जिवंत भाकरीवर आमचे पोषण झाले आहे. आता मला पूर्णपणे पापमुक्त कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद.